नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रायगडमध्ये सध्या पर्यटकांची तुफान गर्दी झालेली आहे। वेगवेगळे समुद्र किनारे पर्यटकांनी आता गाठलेले आहेत, त्यामुळे समुद्र किनारे गजबजलेले आहेत। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक सज्ज झालेले आहेत। 25 डिसेंबर पासून ते 31 डिसेंबर पर्यंत हा सगळा काळ सुट्ट्यांचा असतो आणि निश्चितच पर्यटकांसाठी आनंदाची पर्वणी देणारा असतो। आणि काय नेमकं रायगडमधलं सगळं वातावरण आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार। नाताळची सुट्टी सुरू झालेली आहे आणि पर्यटक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी घराबाहेर पडलेले आहेत। रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवरती देखील पर्यटकांची अशीच गर्दी पाहायला मिळते। आता आपण आहोत अलिबाग जवळच्या नागाव समुद्र किनारी आणि या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। केवळ पुणे मुंबईचेच नव्हे तर महाराष्ट्राच्या अनेक भागातून पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी समुद्र स्नानाचा आनंद घेताना आपल्याला पर्यटक पाहायला मिळतात। त्याचबरोबर वेगवेगळ्या राईड्स असतील त्या राईड्स करतात। बच्चे कंपनी देखील इथे समुद्रात धमाल मस्ती करताना आपल्याला पाहायला मिळते। उंट सवारी असेल किंवा घोडागाडी यातून रपेट करताना आपल्याला इथं पर्यटक पाहायला मिळतात। केवळ अलिबाग नागाव नव्हे तर काशीद असेल, मुरुड असेल किंवा दिव्यागर असेल अशा रायगड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या किनाऱ्यांवरती पर्यटक आपल्याला इथं अशाच पद्धतीची पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। पर्यटकांची ही जी गर्दी आहे ती नवीन वर्षाची पहाट उजाडेपर्यंत अशीच कायम राहणार आहे। प्रफुल्ल पवार, G24 तास, रायगड।